जय शिवराय मित्रांनो. आपल्या शाश्वत फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत आमच्या सांगली शहराच्या जवळच हरिपूर या गावात. कृष्णा आणि वारणेचा संगम असलेलं हे गाव आहे. शंकराचं प्रसिद्ध इथं देवस्थान आहे. तिथंच एक तरुण मुलानं हे शेळीपालन चालू केलेलं आहे. आपण दादांची ओळख करून घेऊया. दादा आपली माहिती द्या आपल्या आहे ना. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहन राहुल माळी. आपल्या फार्मची लोकेशन आहे साई मंदिर काळीवाटच्या थोडंसं पुढं आल्यावरती आपला फार्म आहे हरिपूर हद्दीमध्ये. हा दादांचा गोठा आहे आणि इथं मागच्याच बाजूला दादांचं घरसुद्धा आहे. हे दादांचं घर आहे. इथं ते राहतात आणि जवळच त्यांनी गोठा केलेला आहे आणि गोठ्याच्या पुढच्या बाजूलाच त्यांनी वैरणीचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. पाहू शकताय वैरणीमध्ये आत्ता आपल्याकडं तुतू आहे, सुबाबूळ आहे, शेवरी आहे, तिकडं हत्ती घास दिसते समोर आणि बांधाला काही कडलिंब वगैरे झाड आहेत. असं वैरणीचं नियोजन आहे. चला मग आता गोठा आतून पाहूया. दादा नमस्कार. नमस्कार दादा. आज आपल्या तुमच्या या प्रक्षेत्रावर आलो आहे, आपण फार्मवर आलो आहे. बरं आम्हाला अशी माहिती द्या की तुम्ही हे शेळीपालन कधी चालू केलं? हे शेळीपालन आपण 1 वर्ष ते 1.25 वर्ष झालं आहे, तेव्हापासून आपण शेळीपालन केलेलं आहे. 1 ते 1.25 वर्ष झालं सुरू करून. बरं. मग मला पहिला दादा हे सांगा की आपलं शिक्षण काय? माझं शिक्षण BBA पूर्ण झालेलं आहे. BBA पूर्ण झालेलं आहे, म्हणजे कॉमर्सच्या ह्याच्यातून आलेला आहे तुम्ही? होय. बरं. मग शेळीपालनचे काय आपल्याला पहिला बॅकग्राऊंड वगैरे घरातून किंवा कसं? नाही. शेळीपालनाचं काहीच बॅकग्राऊंड नाही आहे. बरं. माझे आजोबा आणि वडील दोघेही बँकेत चांगल्या पदावरती आहेत. बरं. पण माझं आवड आपलं शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. शेती किंवा शेतीपूरक व्यवसायामध्ये तुमची आवड होती. आवडते. मग सुरुवातीला शेळीपालन करायला ठरवलं का आणि कुठल्या व्यवसायाकडे ओढ होता तुमचा? मला आधी सुरुवातीला दूध व्यवसायात उतरायचं होतं, पण दुधाला हमी भाव नसणे किंवा दुधाचे रेट कमी जास्त होणे, त्यामुळं आम्ही तो विचार थांबवला. बरं. आणि शेळीपालनाकडे वळलो, कारण शेळीपालनात एक शाश्वत असं मार्केट आहे. बरं. त्यामुळे शेळीपालनामध्ये तुम्ही कधीच लॉसमध्ये जात नाही. बरं म्हणजे शेळी हा असा जनावर आहे की त्याला मागणी कायम आहे, त्याला कधीच विकायचं आहे आणि ते विकलं गेलं नाही असं होत नाही. शेळीला कायम मागणी आहे. बरं. मग मला एक सांगा दादा, तुम्ही सुरुवातीला आणताना कोणत्या शेळ्या आणल्या होत्या? आम्ही सुरुवातीला उस्मानाबादी आणलेल्या शेळ्या. बरं. एक 10 शेळ्या आणि एक बोकड होता. बरं. पण ते आपल्याला थोडीशी शेळीतली माहिती नसल्यामुळे आपलं ते थोडं नुकसानीत गेलं. म्हणजे तुम्हाला शेळीतलं अनुभव नाही किंवा हे नाही, काय जास्त माहिती नाही, याचा गैरफायदा घेऊन काय फसवणूक झाली का? हो, फसवणूक झाली ती. थोडंसं माहिती सांगा, म्हणजे काय पद्धतीने झाली ती, कशी काय? ती शेळी म्हणजे आम्ही मुळात शेळीचा कधी अभ्यास नसल्यामुळे मी कुठल्याही एका अनुभवी माणसाला न घेता वैयक्तिक जाऊन त्या शेळ्यांची खरेदी केली. बरं. त्या जी शेळी आपल्याला मार्केटमध्ये 5,000ला मिळायला पाहिजे होती, त्याला मी 8,000 ते 10,000 रुपये देऊन खरेदी केली. बरं. आणि पुढच्या माणसाला आपल्याला मुळात शेळीचा आणि अभ्यास नसल्यामुळे त्यानं आपल्याला गाभण आहे असं काहीतरी खोटे आश्वासनं ते देऊन, म्हणजे शेळ्या गाभाने जसं सांगितलं, पण त्या इथं आल्यावर गाभण नव्हत्या. बरं. इथं आल्यावरती परत हिटला आल्या आणि इथं परत आपण त्याला भरवलं. बरं. पण त्या शेळ्या गाभ पण राहिल्या नाहीत नंतर. बरं. मग असं करत त्या शेळ्यांची पिल्लं मेली, शेळ्या मारा लागल्या, शेळ्या पण मेल्या. मग किती संख्या आणली होती सुरुवातीला तुम्ही? 10 आणि 1? 10 अधिक 1 बोकडा आणलेला. मग त्यातले किती मरतूक झाले? 4 ते 6 शेळ्या मेल्या. अरे बापरे. बरं. मग त्या आपण सपोज आपण एक 10,000ला आणलेली शेळी आपण 3,500 आणि 4,000ला बाजारात विक्री केलेली आहे. अरे बापरे. बरं. त्यामुळे म्हणजे सुरुवातीचं सगळं नुकसानच झालं तुमचं? सुरुवातीला सगळं नुकसानीतच झालं. बरं. त्यामुळे माझं नवीन शेळी पालकांना असं सांगणं आहे की तुम्ही आधी अनुभवी माणसांशी बोला, त्यांची चर्चा घ्या, त्यांची माहिती घ्या आणि त्यांना घेऊनच शेळ्या खरेदी करायला जावा. बरोबर. चालेल. मग आता हा सुरुवातीला तेवढा वाईट अनुभव आल्यावर मग हे बंद करावं असं वाटलं नाही का? अशी नाही, इच्छा नव्हती झाली, कारण की काहीतरी शेळी पालनात जनावरांच्यातून आपलं नाव मिळवणं किंवा हे असं उद्दिष्ट होतं. आपण ज्या क्षेत्रात आपण हात घातलेला आहे ते शेवटपर्यंत नेण्याची एक उद्दिष्ट आहे असं माझं. त्यामुळे मी परत नव्यानं पुन्हा सुरुवात केली. म्हणजे जिद्द सोडली नाही तुम्ही? जिद्द नाही सोडली. याच्यामध्ये माझे वडील, आमचे जवळचे मित्र श्रीनिवास पाटील असतील. श्रीनिवास काकांनी आम्हाला प्रचंड मदत केलेली आहे. आणि वडिलांची अशी भक्कम साथ आहे मला ह्या व्यवसायामध्ये, त्यामुळे मला कधी डगमगताच आलं नाही ह्या व्यवसायामध्ये. बरं. घरच्यांचा पाठिंबा महत्वाचा आहे? घरच्यांचा पाठिंबा आहे, मित्रांचा पाठिंबा आहे. बरोबर. दादा मग आता सध्या आपल्याकडे किती जनावर आहेत? आता सध्याकडे आपल्याकडे 25 ते 26 जनावर आहेत. त्याच्यामध्ये 10 ते 12 लहान पिल्ले आहेत, त्याच्यात पाठ बोकड 2 आहेत. मोठ्या शेळ्या एक 10 आहेत. आणि ईदचे एक 4 बोकड आहेत आपल्याकडे. ईदसाठीचे 4 बोकड आहेत. आता ह्याच्यात आता सध्या ब्रीड कुठली आपली? आपल्याकडे देशी शेळ्या एक 2 आहेत. बेटल क्रॉस मध्ये एक 6 पाटी आहेत आपल्याकडे. आणि एक 100% वंशावळ असलेला एक ब्रीडर आपल्याकडे बिटलचा आहे. बिटलचा ब्रीडर एक आहे तुमच्याकडे. आणि बिटल क्रॉसच्या शेळ्या आणि काही देशी शेळ्या आहेत. बरं. आणि थोडेफार ईदसाठी तुम्ही संभाजी असलेले बोकड पण आहेत. बरं. तर तुमचं दादा हे शेड बघतोय आम्ही. तुम्ही इथं हे आतल्या बाजूला कप्पे केलेले आहेत, ज्यांना बंदिस्त करता येते संध्याकाळच्या वेळेला.
आणि दिवसा तुम्ही इथं हे आपल्या शेळ्या आता सोडल्यात सोडलेले. त्या पद्धतीनं खाण्यासाठी सोडताय. म्हणजे एक प्रकारचं मुक्त संचार पद्धतीचं तुम्ही केलेलं आहे. केलेलं आहे. बरं, मग हे शेडची संकल्पना तुम्हाला कुठून आली, कुठं पाहिलं होतं किंवा काय? हे मला युट्यूबच्या माध्यमातूनच कळालं. बरं. युट्यूबच्या वरती थोडंफार शोधाशोध केल्याच्या नंतरनं हां. जनावर बांधून घातल्याच्या नंतरनं काय असतं, जनावर मोकळं सोडल्याच्या नंतरनं आपल्याला ते कितपत आउटपुट देतं बरं. त्या दोन्हीतला फरक कळाला. बरं. मग थोडेफार 1-2 मी शेड फिरलो. त्याच्यानंतर अनुभव आला की त्याच्यानंतर एक गोष्ट कळाली की आपण पण ह्या अशामध्येच केलं पाहिजे की शेळ्या बंद करण्यासारखा किंवा बांधून ठेवण्यासारखा प्राणी नाही आहे. पाणी नाही आहे. त्याला थोडंफार फिरणं पाहिजेच. बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की सकाळी रात्री यांना कोणतो रात्रीचं एक टाइमचं वैरण आणि हे त्यांना आत कप्प्यामध्येच असतं. रात्रीचं ह्या कप्प्यामध्ये ते बंद असतात. बंद असतात. हे किती कप्पे केले तुम्ही? हे आपण 4 कप्पे केलेले हा. आहेत. 1 नंबरच्या कप्प्यामध्ये ईदची पोपड आहे. इथं 2 नंबरच्या याच्यामध्ये लहान पिल्लं आहेत. बरं. आणि इथं आपल्या मोठ्या शेळ्या असतात. हां. आणि कडेचा एखादी शेळी आपली वेल आली किंवा कुठली आजारी पडली तर आपण तिथे तिची ट्रीटमेंट करतो त्या अच्छा. शेवटच्या कप्प्यामध्ये. आणि ते शेवटचं इथं पत्रा मारलेला दिसतो कप्पा, तिथं काय आहे? तिथं आपण सगळं सुक्का चारा भरड्याचं नियोजन केलेलं आहे. वजन काटा असेल, बरं. ज्या काही गोष्टी आपल्याला मेडिकल असेल, आपलं औषध पाणी ते सगळं तिथं आपण स्टोअर करून ठेवलेलं आहे. अरे वा, बरोबर, छान नियोजन केलेलं आहे. आणि मग साधारण याला खर्च किती आला तुमचा हे शेड उभारणीला? ह्या शेडला कमीत कमी आमचे 10 ते 12 लाख रुपये खर्च आलेला आहे. बरं. कारण मेन खर्च आपला हा गोटा, आपलं जी जमीन आहे ती रस्त्यापासून खूप खाली असल्यामुळे आणि पुराचं क्षेत्र असल्यामुळे आपल्याला मेन खर्च हा वरती गोटा उचलण्यातच गेलेला आहे. बरोबर. म्हणजे हा जो आपला सांगलीत महापूर येतो त्यावेळेला बरोबर तुमच्या इथं पाणी येतं, म्हणजे हा महापूर बाधित क्षेत्र आहे. हा, त्यामुळे ते महापुराचं आपल्याला काही नुकसान होऊ नये हे भविष्यातलं नियोजन लावूनच आपण हाईट उंची करून घेतल्यामुळे आपल्याला जास्त बजेट आहे त्याला गेलेलं आहे. बरोबर. इथं बघू शकता एक कडेला जी तुम्ही भिंत बांधली आहे ती वर उचलून घेतलेली आहे आणि हे पूर्ण असं भरून घेतलेलं आहे. प्लॉट आहे. ओके ओके ओके. आता मला इथं आपल्या शेळ्यांच्यामध्ये काही कोंबड्या देशी सोडलेले दिसतात, त्यांच्याबद्दल काय, म्हणजे का सोडलेत, कशासाठी काय? जे काय आपलं ओपन मध्ये जे काही त्यांचं शेणखत पडतंय, लेंडीखत पडतंय, हां. हे जर असंच राहिलं किंवा याचा ढीक राहिला तर याच्यात गोचीड वगैरे किडे गोचीड आळ्या होऊ शकतात. बरं. पण कोंबड्या ते काहीच ठेवत नाहीयेत. बरं. कोंबड्या सगळं व्यवस्थित खाऊन आणि उकरून ते जे लेंडीखत आहे ते एकदम मातीसारखं करून टाकतात. बरं. आणि त्यामुळं आपल्याला आपण जेव्हा शेतामध्ये टाकतो हे, त्यामुळे शेतामध्ये लवकर कुजण्यास हे मदत होत्या. अच्छा. आणि कोंबड्यांच्या आधी आपल्याला थोडाफार दवाखाना होता, म्हणजे खुरांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येणे किंवा काय असं, पण कोंबड्या आपण आणल्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर. आपण इथं दाखवू शकतो आपल्या मित्रांना की इथं कोंबड्या कशा पद्धतीनं उकरून खालचे सगळं जे किडे वगैरे आहेत खाऊन फस्त करत आहेत. तर मला एक सांगा दादा, कोंबड्यांचा फायदा तर असा तर झालाच तुम्हाला, आणि उत्पन्नात काय त्यांच्यामुळे काय मदत झाली का तुम्हाला कोंबड्यांपासून? उत्पन्नात आपलं शेणखत खपायला जे आहे, बरं. नाही त्यांची अंडी वगैरे किंवा कोंबडं त्यांची पिल्ले विकून किंवा हे विकून काय? हां, ते आपण कोंबडे मध्यंतरी विकले होते, त्यातून आपल्याला चांगला फायदा झालेला आहे. बरं. आणि ह्यांच्यापासून त्रास काय आहे का कोंबड्यापासून, किंवा शेळ्यांच्या गव्हाणीत जाणे, तिथं घाण करणे, असं काही त्रास आहे का? नाही, असा काहीच त्रास नाहीये. त्यांना पोटभर जर आपण खायला घातलं सकाळी उठल्या तर ते काही आपल्याला अडचण करत नाही. मग गव्हाणीत जाऊन घाण करणे किंवा काय करणे असं काहीच अडचण येत नाही. सकाळी त्यांना काय घालता उठल्यावर खायला? सकाळी त्यांना काही आपल्या गोट्यातलं जे मक्का असेल, गहू, ज्वारी, बाजरी त्यांचं असेल कोंबड्यांचं, ते आपण घालतो त्यांना. अच्छा. बरं. म्हणजे कोंबड्यापासून तुम्हाला ॲडिशनल फायदा झालेला आहे, तोटा कुठलाच नाही आहे? नाही, काहीच नाही. बरं. दादा, आता मुक्त संचारमध्ये तुम्ही हे मला बॅरल पासून बनवलेली गव्हाण दिसते, ह्याची आयडिया कुठून आली, काय कसं काय बनवलं तुम्ही? स्वतः बनवून घेतलं का कुठून आणलं? हे आपण युट्यूबच्या माध्यमातून बघून आपण आपल्या फॅब्रिकेटरकडनं बनवून घेतलेले गव्हाण आहेत. बरं. हे सर्वप्रथम आपण एक 100 लिटर ते 150 लिटरचे बॅरेल उभे कट करून. बरोबर. मला हे छोटे बॅरल दिसत होते जे 200-250 लिटरचे बॅरल नाही आहेत, लहान बॅरेल आहेत. लहान बॅरल आहेत. ओके. लहान बॅरेलला आपण उभं कट करून ते शेळीच्या हाईटच्या मापानं आपण त्यांची उंची आणि मेजरमेंट घेऊन आपण त्या गव्हाणी बनवलेल्या आहेत. बरं. ठीक आहे. साधारण एका गव्हाणीला काय खर्च आला, काय अंदाजा काढला तुम्ही, कधी बघितलं? आपल्याला एक 2,500 पासून ते 3,500 रुपयेपर्यंत खर्च आलेला आहे एका गव्हाणीसाठी. बरं. चालेल दादा, मला आता आपला गोटा आतून पाहूया ना. हा आपला ईदचा कप्पा आहे का? हां सर, हा ईदचा कप्पा आहे आपला. बरं. ईदसाठी जे बोकड आहेत ते सांभाळलेले आहेत. सांभाळलेली तर बोकड. हे आता 3 दिसतात. आपले किती आहेत एकूण संख्या? हे 3. 4 आहेत. एक आहे तो बाहेर आपण बांधून घातलेला बाहेर आहे का? ठीक आहे. ह्या ठिकाणच्याबद्दल थोडी काय माहिती, कधी आणलं होतं? हे एकदम लहान, हे पिल्लं लहान असताना आपण आणलेली. हे कमीत कमी एक साधारण 4.5 ते 5.5 महिन्याच्या असताना आपण आणलेले आहेत. बरं. आता ते बोकड सगळे एक 1.25 वर्ष ते 1.5 वर्षाच्या मध्ये आहेत. बरं. मग आता त्यांची वजन एक 65 ते 70 किलोच्या आसपास त्यांची बकऱ्या आहेत. वजन केलेले आहेत त्यांची आपण. बरोबर. मग साधारण आणला होता किती किमतीला? आपण त्यावेळी आणलं होतं एक 12,500 ते 14,500च्या आसपास आणलं होतं. आणि आता कितीपर्यंत जातील अशी अपेक्षा आहे तुम्हाला? आता हे कमीत कमी हे जे मोठे बोकड आहेत ते 40-45 हजार यावे अशी आमची अपेक्षा आहे. हो. बरोबर. म्हणजे तुम्हाला हे जे 4 बोकड करताय ह्याच्यात थोडंफार चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे त्याच्यामध्ये. बरं.
आता हे कप्पे केलेलं आपण आतून दिसते, हां. हे मध्ये पार्टिशन असं केलेलं आहे. खाली हे मध्ये सळी मारल्या म्हणजे पिल्ले इकडून तिकडे करत असतील. होय. बरोबर, पिल्लं त्यासाठी लहान असताना इकडून तिकडे करतात ते. बरोबर. आणि आपण बाहेर गेलो की लगेच आईला जाऊन दूध पिणं किंवा काय हां, प्रकार जास्त घडाल्यामुळे आम्ही ते परत मागं पुढे करून घेतलंय. बरं बरं बरं. दादा हा एक चौथा आपला जो तुम्ही बोलला तो ईदचा बोकड आहे का? बोकडा आहे. हा काय विक्री झालाय का? हा विक्री झालेला आहे. याची 38,500 रुपये याची विक्री झालेली आहे. याचं बरं. वजन एक 55 किलो ते 58 किलोच्या आसपास या बोकडाचं वजन आहे. बरं. ते आमच्या जवळच्या मित्रांनीच खरेदी केलेला आहे तो. केलेला आहे का? हां 38,500. हां. चांगली किंमत मिळाली तुम्हाला याची. हो. त्याचा कलर थोडा युनिक असल्यामुळे आपल्याला अपेक्षित तशी किंमत मिळाली. अच्छा अच्छा अच्छा. हा दादाने कोंबड्यांसाठी केलेला खुराडा आहे. संध्याकाळी कोंबड्या याच्यात बंद असतात, दिवसभर त्या या शेळ्यांसोबत मुक्त संचारमध्ये फिरत असतात. हा दादांचा बिटलचा ब्रीडर आहे, बघू शकता. फार एक उत्तम पद्धतीचा एक ब्रीडर आहे. हाईट, त्याचं बॉडी वेट, डबल हाडाचा, पंचला सुद्धा छान आहे. कानाची लांबी रुंदी सुद्धा चांगली आहे. आणि तसा हा फुल ॲग्रेसिव्ह आहे, जसा ब्रीडिंगचा बोकड लागतो तसा. दादा आता आपल्या ह्या ब्रीडरबद्दल थोडी माहिती द्या. हा कधी आणला याला आपण? हा ब्रीडर आपण 2 दातावरती पिल्लू असताना आणलेलं होतं. बरं तेव्हा हा पिल्लू लहान होतं भरपूर. बरं 37 ते 38च्या हाईट वरती होता. बरं. आता याची हाईट आपण 42.5च्या आसपास याची हाईट आहे आता. बरं आणि ह्याचं वजन एक साधारण अंदाजे एक 80 किलो ते 85 किलोच्या आसपास वजन आहे याचं. असेल. हां हां आणि जसं ब्रीडिंगसाठी जो जे गुण पाहिजे हां की हाडाची साईज मोठी पाहिजे, बोकड फुल ॲग्रेसिव्ह असला पाहिजे, बरोबर. ते सगळे गुण या बोकडामध्ये आहेत आपल्या. हां हां. आता ह्याच्यापासून पिल्ले मिळालेत तुम्हाला? होय होय मिळालेले आहे. बरं बरं बरं. ते मग रिझल्ट कसा आहे? रिझल्ट क्रॉस ब्रीडिंगमध्ये जे म्हणतो आपण, हां तर ब्रीडर बदलल्यानंतर 100% आपल्याला फायदा आहे शेळी पालनामध्ये. बरोबर. जर आपण देशी शेळीमध्ये जर का आपण देशी बोकडं जर क्रॉस केला तर जिथं वजन आपल्याला एका पिल्लाचं 1.5 किलो ते 2 किलो मिळतं, हां. तर आपण जर बिटल जातीचा जर बोकड जर वापरला हां. तर आपल्याला निश्चितपणे वजनवाढ ही दुप्पटच आहे. बरं जे गुण बोकडामध्ये आहेत बिटलच्या, ते बरं. क्रॉसिंग मध्ये केल्यावरती ते पिल्लांमध्ये सुद्धा तेच गुण दिसतात. बरं. वजनवाढ असेल, उंची असेल, सगळ्या बरं. गोष्टी त्या पिल्लांमध्ये आपल्याला येतात बोकडापासूनच्या. बरोबर. चालेल. मग आता ह्याच्यापासून झालेले मला पैदास पण दाखवा. आता पिल्लं आहेत, हां. ते कमीत कमी 5.5 ते 6 महिन्याच्या आसपासची पिल्लं आहेत. बरं जो आपला ब्रीडर आहे ते ब्रीडर पासून आपल्याला मिळालेलं उत्पन्न आहे. बरं 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 जसं ब्रीडर आहे आपला, बरं. जसं हाईट पाहिजे किंवा जो आपल्याला पंच फेस पाहिजे, हां पिलाचा पंच फेस असेल किंवा कानाची लांबी असेल, हां. ते पूर्णपणे बोकडाचे गुण हे पिलांमध्ये उतरलेले आहेत. पिलांमध्ये उतरा लागलेले आहेत. तर ही पार्ट तर आपले छानच झालेले आहे. दादा तुमचं हे सुक्का चारा भरडा वगैरे ठेवायची शेळ आहे. हा, इथं चला. याच्यामध्ये आपण हां. कुट्टी मशीन असेल, वजन काटा असेल, सुकाचारा असेल किंवा बरं. भरडा, आणि आपल्या जनावरांना जे मेडिसिन्स लागतात बरं. त्याच्यासाठी आपण एक सेपरेट केलेला कप्पा आहे. बरं ठीक आहे ना, बघूया आतून. वजन काटा दिसतोय हा. वजन काटा आहे. हां शेळीपालनामध्ये जे महत्वाचं आहे ते म्हणजे मीठ, हां. सैंदा नमक ज्याला आपण म्हणतो, बरं त्याचं ते आहे आपल्याकडं. बरं इथं मुरघास आहे, बरं. सुकाचारा आहे, याच्यामध्ये मका, शेंगपेंड आणि आपण हरभरा चुनी वापरतो यांच्यामध्ये. बरं. आणि परत ही आपण मुरघासाचं असं इकडे एक जागा करून ठेवली आहे. हे सगळं मुरगासचा स्टॉक आहे आपला हा इथं. मुरघासचा शॉक आहे आपला. बरं बरोबर. तिकडे दादा मगाशी माझं विचारत होतं राहिलं आपलं, ह्यांना खाण्यापिण्याचं नियोजन कसं आहे शेळ्यांचं? यांना काय काय देता? सगळ्यात पहिला आलेल्या या शेळ्यांना मका आहे, हरभरा चुनी असेल किंवा शेंगपेंड असेल याचा खुराक आहे. त्याच्यानंतर आपण 9:30 ते 10च्या आसपास यांना सकाळी ओली वैरण घालतो. बरं दुपारच्या टायमामध्ये 12 ते 1:30च्या आसपास आपण यांना बरं मुरगास घालतो बरं. किंवा आपण सुकाचारा घालतो. आणि संध्याकाळचं जे आहे ते आपण तूर भुसकाट असेल, हरभरा भुसा असेल, या बरं. गोष्टींचा समावेश आहे. आणि संध्याकाळी 8 वाजता आपण त्यांना मका घालतो परत एकदा. बरं. हे मुरगासचा कसा काय उपयोग जाणवला शेळ्यांच्या मध्ये? मुरघासच्या ह्यानं जे काही शेळ्यांची जी काही दूध वाढीची कपॅसिटी असेल किंवा हां. दुधामध्ये याचा 100% आपल्याला फरक जाणवून येतोय. मुरगासचा येतोय. मुरघास येतोय, जनावरांची बरं. तब्येत जी आहे ती बरं. मेंटेन राहत आहे मुरघासानं. बरं आणि मुरघासाचा आणखीन एक फायदा म्हणजे आपण कधी आपण बाहेर चाललोय, शेतात जायला वेळ नसेल तर आपण मुरघास घालून आपण पुढच्या कामाचं नियोजन लावू शकतो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे गडबडीच्या वेळेला तो उपयोगाला येऊ शकतो. अतिशय उपयोगाला होतो. बरं मला इथं सांगा, हे कामाचं नियोजन सगळं बघतंय कोण? काम कोण करतं इथं? हे मी आता एकटाच करतो. जेव्हा मला गडबड असते किंवा होत नाही, आपल्याला एकदा काम होत नाही, तेव्हा माझे घरचे असतात, मम्मी असते किंवा बहीण मला मदतीला असते इथं. असते. म्हणजे आता तुम्ही बाहेरचा कामगार कोण ठेवलेलं नाही? नाही सगळं स्वतः करताय? स्वतः करतो आणि घरची मदतीला असतात माझ्या. अरे वा अरे वा, चांगली गोष्ट आहे. ही कुट्टी मशीन दिसते आपली. ही वर औषध ठेवलेली आहेत का? हा, हे औषध शेळीपालनामध्ये जे लागतं हां किरकोळ
ताप आला असेल, जंतुनाशक असेल बर किंवा त्यांचं कॅल्शियम पाजायचं असेल, बर. त्या सगळ्या गोष्टींचा आपण समावेश केलेला आहे त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा. मग हे जनावरांचं जे आजाराचं किंवा औषधाचं आहे हे तुम्ही सगळं बघता किंवा डॉक्टर कसं काय? इंजेक्शन वगैरे देणं आमचे डॉक्टर असतील, बर बर डगे साहेब असतील, कांबळे साहेब असतील, साळुंगे साहेब असतील, काटकर साहेब असतील, बर यांची मला अतिशय मोठी मदत झालेली आहे. बर. माझं जनावर जेव्हा एकदम एक्स्ट्रीम कंडिशनला असतं तेव्हाच मी डॉक्टरांना बोलवतो. हा. नाहीतर सलाईन लावणे असेल किंवा इंजेक्शन असेल, हा. त्या सगळ्या गोष्टी मी आता एकटाच गोट्यातल्या आवरून घेतो. अच्छा, म्हणजे सलाईन वगैरे जमते तुम्हाला? होय होय, सगळ्या गोष्टी मला आमच्या डॉक्टर साहेबांनी शिकवलेल्या आहेत. अच्छा अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. हा आता तूर भुस्सा जो दिसतोय तुमचा, हा. हा साधारण किती रुपयाला पडला तुम्हाला? हा काडीमाल जो आहे तो आपल्याला 7.5 ते 9 रुपयाच्या आसपास काहीतरी पडलेला आहे आपल्याला इथं पोस्टमध्ये. काडी माल म्हणजे तुमचा मशीन मळणीचा माल? हा, मशीन महिन्याचा माल आहे. बरं बरं. किती किलो घेतला होता साधारण? हा, आपण घेतलेला एक 2 टन घेतलेला. हा. 2 टन आधी आपण एक डायरेक्ट ट्रक स्वतःहून आपण आणला होता, तो संपल्यानंतर आपण आता 1.5 ते 2 टन पुन्हा मागवलेला आहे. बरं बरं. त्याच्यामध्ये आता एवढा शिल्लक राहिलेला आहे. हा. अच्छा, परत पुढं याची गरज पडली तर? त्याची गरज पडली तर आता मी पावसाच्या दृष्टिकोनातून आता आणखीन एकदा माल मी मागवून घेणार आहे. बरं. आणि पावसाळ्यात आपण शेतामध्ये तर जाऊ शकत नाही जाऊ आणि पावसाळ्यामध्ये शेळीला आपण ओला चारा जितकं कमी देईल तितकं चांगलं हा, राहतं. पावसात सुक्या चाराची जरा जास्त गरज भासते गरज आपल्याला. भासते, त्यामुळे त्या उद्देशानं आपण आणखीन एकदा माल मागवून घेणार आहोत. अच्छा अच्छा अच्छा. दादा, आता हा एवढा जो शेळीपालनचा छान व्यवसाय तुम्ही सुरू केला आहे आणि त्याचं एक नियोजन पण चांगलं बसवलेलं आहे, मग त्याच्यात तुम्हाला मार्गदर्शन कोणाकोणाचं लाभलं काय? आम्हाला शेळीपालनाच्या याच्यामध्ये आमचे मित्र मनोज कुमार आबा साई मोठे असतील, हां. संदीप आवटे साहेब असतील, ऋषिकेश पाटील आहे, ओंकार पाटील आहे, बर आमचे मल्लेवाडीची ओळखीची एक हक्के फॅमिली म्हणून आहे, बर शुभम हक्के, अक्षय हक्के, यांचं सुद्धा आम्हाला मोठंसं मार्गदर्शन मिळालेलं आहे या व्यवसायामध्ये. बर 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 बर, चालते. म्हणजे ह्या सर्व लोकांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांच्याकडे माहिती घेऊन वेळोवेळी काय गरज पडेल त्याच्या अडचणी विचारून त्याच्यावर मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि मी आणखीन एक मला याच्यात सांगायचं आहे, आमचे परभणीचे सतीश रणेर असतील किंवा रामेश्वर रणेर सर असतील, आधुनिक शेती फार्मवाले, त्यांचं सुद्धा मी एक थोड्या दिवसाचं ट्रेनिंग त्यांचं पूर्ण केलेलं आहे. बर. त्यांचं सुद्धा अधूनमधून आम्हाला मार्गदर्शन असतं. बर 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 बर. नाही, रणेर सरांचं युट्यूब चॅनल सुद्धा खूप चांगला आहे, मी सुद्धा त्याच्यातून बरेचदा मार्गदर्शन घेत असतो. त्यांचं मार्गदर्शन असतं आम्हाला अधूनमधून. बरं बरं बरं, चालेल. मग आता तुमचं भविष्यातलं काय याच्यातलं प्लॅनिंग आहे किंवा भविष्यात काय करण्याचा विचार आहे? कितीपर्यंत संख्या वाढवणार आहे, कसं कसं? आता भविष्यामध्ये तर मला एक 100 ते 150 पर्यंत क्वांटिटी नेण्याचं असं माझं प्लॅनिंग आहे. बरं बरं. शेळीपालनाच्या. बरं. मग आता याच्यामध्ये तुर्तास मला सुरुवातीला जशी डिमांड येईल, जर ईदच्या मार्केटमध्ये आली तर ईदच्या मार्केटमध्ये थोडंसं काम करेल. ब्रीडिंग सेटअपला आलं तर मग आणखीन याच्यामध्ये मी बेटलमध्ये काम करणार. बरं. किंवा मला जर का क्रॉसिंगमध्ये जर का सुरुवातीपासून जर गिराईक आले क्रॉस ब्रीडमध्ये मी क्रॉस ब्रीड करण्यात सुद्धा इच्छुक आहे. अच्छा, म्हणजे सध्या तुम्ही अंदाजा घेता की बाबा मार्केट आपल्याला कशात चांगलं मिळते किंवा तुम्हाला कुठलं मार्केटिंग चांगलं जमते, ज्याच्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकते आणि ज्याच्यात तुम्हाला वाटेल येस आपल्याला इथं चांगलं जमते त्याच्यात तुम्ही भविष्यात कंटिन्यू करणार आहे. कंटिन्यू करायचं असं डोक्यात प्लॅन आहे. ओके ओके, म्हणजे छान नियोजन आहे तुमचं, विचार सुद्धा चांगले आहेत. अशाच प्रत्येक पद्धतीनं प्रत्येक शेळीपालकांना सुरुवात केली पाहिजे. आणि जो सुरुवातीला तुम्हाला खराब अनुभव आला मुख्य म्हणजे त्याच्यातून खचून न जाता जिद्दीनं तुम्ही उभा राहिला आहे, त्यामुळे आता आज जे हे सगळं आपल्याला यश दिसते हे त्या जिद्दीमुळेच आहे. चालेल चालेल दादा, धन्यवाद आज आपल्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल. ओके, धन्यवाद.